एसएची चर्चा आपण करत होतो, आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये एसएची कंटिन्युटी जी आहेत, एसएच्या ह्याच्यामध्ये विषय कुठले कुठले यावेळेचे आपण बघितले आणि ते ट्रान्सलेशनचे इश्यूज काय आहेत, सायन्सची मागच्या ह्याच्यात आपण चर्चा करत होतो. आता सायन्सच्या बद्दलचं वाचन जे आहे, तत्वज्ञानाचं वाचन जे आहे, जसं आपल्याला आता हा विचारलेला विषय होता जो आहे की काय डाउटर इज अ ट्रू मॅन ऑफ सायन्स, आणि त्यामुळे फिलॉसॉफी ऑफ सायन्सवर वाचायला पाहिजे. आता जसं हे आता आणि हे सगळीकडे अवेलेबल आहे असं नाही आहे. हे श्रीनिवास हेमाडे यांचं लेख आहे, वसुंधरा सिद्धांत काय सांगतो. आता याच्यामध्ये त्यांनी ती सगळी अर्थची इकॉलॉजी जी आहे ती कशी निर्माण झाली, नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत त्या, जसं आता तुम्ही MAL बद्दल वाचलं असेल. MAL म्हणजे काय तर ते माल, नवीन रक्तपेशी जी आहे त्याच्याबद्दलची चर्चा आहे. आपल्या शुक्राची मोहीम आहे त्याच्याविषयी चर्चा जी आहे, ॲस्ट्रॉइड नवीन जे आहे ते आपल्या ह्याच्यात आणलेलं आहे त्याची चर्चा सगळी जी आहे, ओझोनची चर्चा आहे. त्यामुळे हे सगळीकडे आहे आत्ताच्या सगळ्या ह्याच्या. न्यूट्रिशनबद्दल चर्चा आहे, कॅन्सरचे ड्रग्स 5%, 8% कसे करायचे जे आहे, JST मधला जे आहे. आता इथं त्यांनी म्हणलेलं आहे पहा, जेम्स हटन, एडवर्ड स्यूस, त्यानंतर व्लादिमीर कर्डन्स्की, त्यानंतर आपला गायी हायपोथेसिस मांडणारा हा जो आहे लवलॉक आणि त्याच्याबरोबर लीन मार्ग्युलिस, त्यानंतर या चौघांच्या बरोबर नीतिशास्त्र निर्माण करताना स्टीफन क्लार्क, या सगळ्यांनी गैया एथिक्स नावाची गोष्ट निर्माण केलेली आहे. इथिक्सची चर्चा जी आहे ते, किंवा आपलं असं इथिक्सचं जुनं मटेरियल पण आहे पण ते आपट्यांचं एक जुनं पुस्तक आहे नीतिशास्त्र, आणि मग त्याच्यात ना 34-35 जे आहे तुम्हाला इथिक्सबद्दलचे, आणि मग सायन्स इथिक्स काय, यांचा जो कन्सर्न आहे तो काय आहे की नीतिशास्त्रीय चर्चा तुम्ही कशी केलेली आहे आणि सायन्सचं तत्वज्ञान तुम्हाला माहिती आहे का. फिलॉसॉफिकल एसे समजा तुम्हाला कम्फर्टेबल नाही तर वरचे 2 एसे त्यांनी यावेळेला वेळ दिसतो आपल्याला जे आहे. पण कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, त्या प्रकारचं वाचन कन्सिस्टंटली जेवढा वेळ तुम्ही ऑप्शनलला देता तेवढा वेळ एसे इथिक्सला तुम्ही देऊ शकला ऑप्शनल सारखा, तर 100% ऑप्शनलपेक्षा एसेथिक्समध्ये जास्त मार्क येते. याच्याबद्दल काय वादच नाही आहे. आपण तेवढा वेळ देत नाही. मी कॅन्डिडेट असं बघितलं नाही की जेवढा ऑप्शनला गेलाय तेवढा सर एवढा याला आम्ही अभ्यास केलेला आहे, तसा अभ्यास करायला पाहिजे. ट्रीट एसे अँड इथिक्स ॲज अ सेकंड ऑप्शनल. त्यामुळे हे मिथ आहे, एसे इथिक्सचा पेपर आहे ते ऑप्शनलच आहे. 500 मार्क आहे शेवटी, 500 मार्काला आपल्याला जायचं आहे. आणि त्या प्रकारच्या नोट्स काढणे, त्याच्यावर एक 10 व्हिडिओ करून ठेवलेले होते मार्केचे आपल्या आधीचे आहेत, की त्याचा इंडेक्स कसा करायचा, इमॅजिन इंडेक्स कसा करायचा, त्याचा आपलं सिलेबस कसा करायचा, प्रोव्हर्ब्स त्यातले काय निर्माण करायचे, एपिकबद्दल काय वाचायचं, किंवा उदाहरणं कशी गोळा करायची, एक मेथॉलॉजी सगळी आधी ती परत काय मी रिपीट करत नाही. आत्ताची आपण जी चर्चा करत होती मुख्यतः हा जो पेपर आलेला आहे याला स्पॉन्टेनियसली कसं बघायचं, पहिली गोष्ट मागच्यात म्हणणं असं ते लिहून बघायला पाहिजे. मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, नोशनल क्लॅरिटी ही त्यातली सगळ्यात आवश्यक गोष्ट जी आहे. आणि त्यामुळे तुम्ही त्याशी ॲग्री टू डिसॲग्री पण किंवा डोंट ॲग्री अशी पोझिशन घेऊन म्हटलं की फॉरेस्ट प्रिसिड सिव्हिलायझेशन, आता फॉरेस्ट स्टेटवरची खूप चर्चा आहे ना, फॉरेस्ट स्टेट नावाची गोष्ट अश्वंजला आठविक म्हणलेलं आहे, त्या सभ्यतेबद्दल पण खूप लोकांनी लिहिलेलं जे आहे. आणि त्यामुळं याच्या टर्मिनॉलॉजीतच इश्यू सगळे जे आहेत की त्याचे ट्रान्सलेशन कसं करणार तुम्ही, त्याबद्दलचं काय आर्ग्युमेंट आहे. आरण्यकन उपनिषद मिळून जे म्हणतो त्याला आपण उपनिषद म्हणले, वेदांत जो आहे तोच आहे ना. ऑल मेन मग अशा शब्दाबद्दल बोललेलं आहे, त्यातनं आलेली चर्चा जी आहे. कॉस्ट ऑफ बिईंग रॉंग इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ डुईंग नथिंग. त्यामुळे कर्तेपणाचा इतिहास जो आहे, हिस्ट्री ऑफ डुईंग आहे ना, हिस्ट्री ऑफ डुईंगची सगळी चर्चा जी आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येते. आणि त्यामुळं मग यासाठी तुम्हाला बॉटम अप, टॉप डाऊन, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल अशी उदाहरणं लागतील ना, तळातून आलेली, कल्चरली प्लुरल, ट्रॉजन हॉर्स आहे समजा, त्यातून आलेली चर्चा जी आहे ती काय प्रकारची आहे. आणि त्यामुळे त्यात आलेली ही आर्ग्युमेंट सगळे जे आहेत, ऑल आयडियाज आर हॅव्हिंग कॉन्सिक्वेन्सेस, मग परिणामवादी काय म्हणतात त्याच्याबद्दलचे आर्ग्युमेंट जे आहेत. त्यामुळं एसेच्या विषयाच्या बद्दल आत्ता मी समजा किती 1 तासभर असं केलं तरी दॅट इज लॅटर थिंकिंग, किंवा लॅटरल ज्याला आपण म्हटलं वरवर जाईल किंवा नंतर केलेलं आहे. आपल्याला जे पाहिजे ते आधी सखोल तुम्ही काय प्रकारचा विचार केलेला आहे. सखोल विचार कसा आहे, भवतालाला तुम्ही दिलेली प्रतिक्रिया काय, ती भवताला आजच्या काळातले पेच काय आहेत, त्या पेचाबद्दल आपलं आकलन काय, ते कुठले समजून घ्यायचे, कसे समजून घ्या, यासाठी तो नॅरोनेस जो आहे तो मुख्य इश्यू मी सांगितलं तसंच आहे पहा, की आपण बघितला व्हिडिओ बघितला आणि ऐकणं याला अभ्यास म्हणायला लावलाय. वाचन आणि लेखन ह्या 2 प्रक्रिया OPSCला अपेक्षा, त्यामुळे त्याच्यावर जास्त वेळ जायला पाहिजे. वाचनाची स्किल वाढायला पाहिजे, लिहिण्याची स्किल वाढायला पाहिजे, कारण ह्या 2 ॲक्टिव्हिटीज अल्टिमेटली खऱ्या आहेत. आणि रिडिंग ॲबिलिटी नसल्यामुळे कॉम्प्रिहेंड करता येत नाही, लवकर त्याचं ॲनालिसिस करता येत नाही, त्याचं आर्ग्युमेंट बिल्ड करता येत नाही. आर्ग्युमेंट बिल्ड करण्यासाठी तुम्ही त्यातनं बाहेर येणं जे आहे ते
की ज्या आता आपल्या सवयी लागलेल्या आहेत या पोस्ट कोविड किंवा कोविडच्या ह्याच्यातनं, त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हा एक चॅलेंज आहे. 175चा टॉपर आहे, मग टॉपर मी का नसणार? आपल्याला 175च्या वर जायला पाहिजे. माझ्या ह्याच्यावर म्हणलं तर 163 164 मिळालेले स्टुडंट आहेत. इंग्लिश लिटरेचरच होते, 159 मिळालेले आहेत, 155 मिळाले, मराठीतून 155 मिळालेले आहेत. त्यामुळं हायर एम कसं करायचं, 160+ कसं जाईल ह्या असं काम करायलाच पाहिजे ना. एसएच्या संदर्भामध्ये खूप ॲस्पिरेशन उतरलं तर त्याला गेल. आणि तसं वाचन मुख्य म्हणजे ट्रीट एसे सेपरेटली द्या. त्यासाठी एक वीक आपण काय करतो, एसे टुरिझम करतो बऱ्याच. शनिवार रविवार एसे लिहिला, दर रविवारचं एक एसे आहे, तर त्यातनं काय वर्क होणार नाही. 45-50 ठीक आहे, दॅट इज युअर ओन अंडरस्टँडिंग आणि ॲबिलिटी टू राईट, बट व्हेर इज युअर स्टडी. अभ्यासोनी प्रकाडा असाध्य साध्य करिता सहायचं कारण अभ्यास तुका म्हणे. ओले मुळं भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे संघ कार्यासाठी ते कुठं आहे, तर ते यायला पाहिजे. मग ते कधी येईल, प्रत्यक्ष अभ्यासच करा. पुस्तकं घेतली, वाचलं, त्याच्यावरचं काही आर्ग्युमेंट बिल्ड केलं जे आहे, कुठलंही पुस्तक असेल त्याच्याविषयीच. आता समजा उदाहरणार्थ हे जे आहे ते काय आपल्या शांता गोखलेंचं एक ऑटोबायोग्राफिकल रायटिंग आहे. म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही त्याच्याशी एंगेज असायला पाहिजे. किंवा आता हे जे आहे आता इथं सहज मिळाले म्हणून जे आहे ह्या आरक्षणावरचा एक अख्खा अंकच विशेषांक आहे ना. हे जो आता हा सकाळमध्ये काढलेलं आहे, हे जोपर्यंत आपण वाचत नाही तोपर्यंत मग आपलं ते असं फ्रॅगमेंटेड नॉलेज राहील ना. कॉम्प्रिहेंड करणं, एक कॉम्प्रिहेन्सिव्ह वाचन त्याचं वाढवणं जे आहे. आणि मराठी माध्यमामध्ये विपुल मटेरियल त्याचा वापर पण तुम्ही करायला पाहिजे. दोज हू आर रायटिंग, काही लोक पण इंग्रजीत लिहितात पण मराठीत खूप वाचतात, त्यांना पण डिफरन्स देता येतो. इफेक्टिव्ह स्टार्ट कसं करा, हे ट्रेनिंग आहे पहा. इफेक्टिव्ह स्टार्ट, इफेक्टिव्ह एंड, प्रोवर्स वापरणे, कोटेशन्स वापरणे, पोएमचा वापर करणे, पंक्च्युएशन वापरणे, सिंगल कोट, डबल कोट, कॉमा, एक्सक्लेमेटरी मार्क, म्हणजे त्या सगळ्याचं प्रशिक्षण. पॅराग्राफमधले आपण म्हणलं एक ब्रिटिश स्टाईलची पॅराग्राफ आहे किंवा ह्याची पॅराग्राफच्या पद्धती त्या कशा असतील आणि त्याच्याविषयीची स्वतःची आकलनं जे आहेत किंवा स्वतःचं अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं. रायटिंग ही एक कला, याच्यात काय वाद नाही. पण ते लिहित असताना तुम्ही, कारण अल्टिमेटली एसे हा एक फ्लो ऑफ लँग्वेज, हायेस्ट क्वालिटी इज फ्लो ऑफ लँग्वेज. मग हायेस्ट क्वालिटीला जाण्यासाठी तुम्हाला तो फ्लो येण्यासाठी कन्सिस्टन्सी ऑफ एक ट्रान्समध्ये लिहिला जे आहे, स्पॉन्टेनियस प्रकारचे आणि स्ट्रक्चर्ड. स्पॉन्टेनियस प्रकारच्या लोकांना मार्क कसे आले, आपल्याला कसे येतात, आपण स्पॉन्टेनियस आहे का, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय काय आर्ग्युमेंट आलेले आहेत पहा. फॉरेस्ट आणि त्याच्याविषयी त्यात 3 शब्द विचारलेले आहेत. वाळवंट, रेगिस्तानचं जे आहे, मग त्याच्यावर तर समजा स्कॉर्पिओ, इरफानचा एक सिनेमा होता गोट, तुम्ही बघितला. वाळवंटात ते कसे बाहेर येतात त्याच्याविषयीची चर्चा जी आहे. वाळवंटी आणि त्यामुळं खेळ मांडलेला वाळवंटी काढली, त्यामुळे त्या चंद्रभागेच्या वाळवंटातच ते सगळं झालं ना. त्यामुळे तुम्ही म्हणता ते काय म्हणजे ॲग्री टू डिसॲग्री जे आहे की बाबा डेझर्ट फॉलो देम, नंतर फक्त वाळवंट राहतं का. मग आता 1565 नंतर 2 वर्षातच सगळं गेलेलं होतं. विजयनगर जे आहे काय झालं, फक्त तो वाघ फिरत होते, त्या ह्याने लिहिलं 1567 मध्ये त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. मुद्दा जो आहे तो काय की याच्यात किती तथ्य आहे, ते तथ्य तुम्हाला किती समजलेलं आहे आणि तुम्ही कसं लिहिलेलं आहे. एम्पायर्स ऑफ, तुम्ही म्हटलं व्हाय यू नीड एम्पायर, अशी तुम्ही सुरुवात केली की एम्पायरबद्दलची चर्चा जी आहे ते. पाथ एंड इन इट सेल्फ काय प्रकारचं आहे, सायन्सबद्दलची चर्चा केलेली जी आहे आणि पॉवरबद्दलचा, पॉवर टू पॉवर ओव्हर पॉवर जी आहे. त्यामुळे ॲक्टनसारखं जर आता जे आपण पॉप्युलर लिहितो ना, तर त्यातनं बाजू त्या ट्रॅपमधनं बाजू पॉप्युलिस्ट होतं. पॉप्युलरचं पॉप्युलिस्ट होतं काय, पॉवर करप्ट ॲब्सोल्यूट पॉवर. तर अशा ह्याच्यापासून वाचवायला पाहिजे स्वतःला. पॉवरबद्दलचं थिओरॉटिकल अंडरस्टँडिंग स्टीवन लुक साहेब किंवा अधिक लोक जे आहेत. पॉवरबद्दलचं फुकोचं एक पॅराडाईम आहे. हे जनरल अंडरस्टँडिंग वाचायला पाहिजे ना. पॉवरबद्दल गांधीयन आर्ग्युमेंट काय आलेलं आहे, पॉवरबद्दलचं फेमिनिस्ट अंडरस्टँडिंग काय, पॉवरबद्दलची एकूण चर्चा जी सत्ता, सिंहासनमध्ये काय आलेलं, सिंहासन नावानं मराठी. त्यामुळे याला 1000 प्रकार आहेत. कल्चरली प्लुरल संपृक्त जे आहे. तुम्ही आत्ता समजा आपण म्हणलेलं आहे की तुम्ही जर बघितलं की शोगुनला खूप अवॉर्ड मिळाले, मग त्यात पॉवरबद्दलचं स्ट्रक्चर कसं आहे, वायकिंग. तुम्ही कल्चरली व्यापक आहात. हे जीएस होता का, बऱ्याच जणांना काय होतं ते जीएसकडे झुकायला लागतं. हे टाळण्यासाठी पर्सनॅलिटी व्हर्सेटाईल करणे आणि त्या प्रकारचं वाचन वाढवणे आणि ते रिप्रोड्यूस करणे. आता याच्यात पण टू कन्क्लूड काय म्हणजे शेवटचा मुद्दा काय, बरेच जण लिहितात पण ते जवळ एकच एस लिहितं. एक एसे लिहून काय उपयोग आहे, उपयोग नाही असं नाही, पण त्याचा लॉंग रनमध्ये इम्पॅक्ट नाही येणार. तुम्ही एका वेळेला 2 एसे 3 तास असं 10-20 वेळा करायला पाहिजे, म्हणजे तर तुमची सवय लागेल. त्यामुळे एसे ही लिहिण्याची गोष्ट आहे. याच्याविषयी विस्ताराने आपण बोलूच. आता एक प्रायमरी आता आज लोकांनी लिहिला एसे आणि त्याच्याविषयी बऱ्याच क्वेरी होतात, ते एका ह्याच्यावर घेतल्या आणि त्याच्या अनुषंगानं आपल्याशी डायलॉग केला. एसेच्या बद्दल तपशिला